नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत जेवणाची रंगत वाढवणारे झणझणीत हिरव्या मिरचीचे लोणचे. चला तर मग पाहूया. साहित्य: पावशेर डार्क हिरव्या रंगाच्या मिरच्या घेतल्या आहेत. डार्क रंगाच्या मिरच्या थोड्या तिखट असतात. तिखट मिरचीचं लोणचं चवीला खूप छान लागतं. बाकीचे साहित्य पाहूया. 1 चमचा जिरे, पाव वाटी मीठ, अर्धी वाटी मोहरी, अर्धी वाटी तेल, 1 चमचा मोहरीची डाळ, 1 लिंबू त्याचा आपल्याला रस लागणार आहे, 2 चमचे हिंग, अर्धा चमचा हळद, चिमूटभर मेथीचे दाणे. हे झालं आपल्याला लागणारं साहित्य. आता मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्याव्यात. नंतर मिरच्या कट करायच्या आहेत. मिरच्या कट करताना त्याला मधून एक बाजूनी कट करायचं. मग त्याचे 2 भाग करायचे. अशा प्रकारे सगळ्या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. हे बघा, मधून कशी व्यवस्थित चीर पडलेली आहे. मी अशाच सगळ्या मिरच्या कट करून घेते. तुम्हाला हवं असेल तर बारीक काप करू शकता. ह्या माझ्या सगळ्या मिरच्या कट करून झालेल्या आहेत. असं मधून कट केल्यामुळे मसाला आतपर्यंत जातो. हे बघा, मी व्यवस्थित कसं कटिंग केलेलं आहे. तुम्ही असं करू शकता. आता मी मोहरी परतवून घेते. मोहरी थोडी पांढरा रंग आला की काढून घ्यायची. जास्त नाही परतवायची. त्यानंतर मी जिरे परतवून घेते. सगळं आपल्याला बारीक गॅसवरच परतवून घ्यायचं आहे, कारण आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे. मोहरीची डाळसुद्धा परतवून घेते. मोहरीची डाळ लगेचच आपल्याला काढायची आहे. आता तेल कढवून घेते. तेल कढवून थोडं आपल्याला कोमट झालं की त्यात मग हिंग पावडर टाकायची. आता लगेच आपल्याला हिंग पावडर टाकायची नाही. तेल आपलं आता कढलेलं आहे. मीठसुद्धा मी थोडं परतवून घेते, कारण त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं. थोडं परतवून घेतलं की त्याच्यातलं मॉइश्चर निघून जातं. हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मीठ, हा आहे आपण बारीक केलेला मसाला. मोहरी, जिरे, मेथीचे दाणे हे आपण मिक्सरला बारीक करून घेतलं होतं. मोहरीची डाळसुद्धा आपण याच्यामध्ये घालतो. यानंतर हळद घालते आपण. आणि 1 लिंबू आपण त्याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे. पूर्ण लिंबूचा रस आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि मग सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. करून झाल्यानंतर आपण जे कढवून तेल घेतलं होतं ते थोडं आता कोमट झालं आहे. त्याच्यामध्ये आपण हिंग घालतो आहे. हिंग घालून ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि मगच आपलं ते मसाल्यामध्ये ओतायचं आहे. गरम तेलामध्ये आपल्याला हिंग टाकायची नाही, नाहीतर हिंग आपली करपेल. हे सगळं आपल्याला हळूहळू तेल घालून सगळा आपला मसाला मिक्स व्यवस्थित करून घ्यायचा आहे.
हे तेलाचं प्रमाण अगदी बरोबर आहे. सगळं मिक्स झालं आहे. आता आपल्याला थोड्या थोड्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यात मसाला टाकून मिक्स करून घ्यायचा आहे. पूर्ण मसाला मिरच्यांना लागला पाहिजे. थोड्या मिरच्या घेते मी, त्याच्यामध्ये थोडा मसाला टाकते आणि थोडा साईडला ठेवते बाकीच्या मिरच्यांसाठी. बाकीच्या मिरच्यासुद्धा थोडा राहिलेला मसाला होता त्याच्यामध्ये घालून घेते आणि दोन्ही आता मी मिक्स करून घेते. हाताने मिक्स करते, चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही, सगळीकडे लागलं जात नाही मिरच्यांना. हाताने केलं ना की सगळीकडे मिरच्यांना मसाला लागला जातो. आता दोन्ही एकत्र करते. मसाला आपला एकदम परफेक्ट झाला आहे. पावशेर मिरच्यांसाठी हे योग्य प्रमाण आहे. जास्त झालेलं नाही आहे आणि कमीही पडलेलं नाही आहे. अगदी बरोबर मसाला मिरच्यांना लागलेला आहे आणि तेलसुद्धा अगदी बरोबर झालेलं आहे. जास्त ऑइली लोणचं झालेलं नाही आहे. हे आपलं मिरचीचं लोणचं तयार आहे. आता हे आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे. त्याची एक टिप्स, लोणचं स्टोअर करताना आपण काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करायचं आहे आणि काचेची बरणी अगदी स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून एखादा तास उन्हामध्ये वाळवून मगच त्याच्यामध्ये लोणचं भरायचं आहे. त्याच्यामध्ये थोडा जरी ओलावा असेल तर आपलं मिरचीचं लोणचं खराब होऊ शकतं. तयार आहे आपलं चटपटीत मिरचीचं लोणचं. आवडलं असेल तर नक्की ट्राय करा.